हॅलो एव्हरीवन, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सराव एके सराव या आपल्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आज आपली परत एकदा भेट होते. याआधी मॉडर्न हिस्ट्रीमधले बरेचसे इम्पॉर्टंट टॉपिक हे आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये कव्हर केलेत. आपल्या आजच्या लेक्चरमध्ये 1940 पासून 1947 पर्यंत तर या टाईम पिरियडमध्ये भारताची जी स्वातंत्र्याकडे वाटचाल होती तर ती कशी होती, या काळामध्ये कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या तर त्याचा आपण अभ्यास करू. प्रामुख्याने आज आपण लेक्चरमध्ये जो ऑगस्ट प्रस्ताव आहे तर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघू, किंवा वेवेल योजना काय होती, क्रिप्स मिशन, कॅबिनेट मिशन, तर याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण आज बघणार आहे. ओके, तर लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. स्टार्ट टू एंड तुम्ही व्यवस्थित बघा. या लेक्चरची PDF ही तुम्हाला विजन स्टडीवरती डाउनलोड सेक्शनमध्ये मिळेल, आणि विजन गव्हर्नमेंट जॉब तर हे जे आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे तर त्यावरून सुद्धा तुम्ही या लेक्चरची PDF आणि ऑडिओ फाईल ही रिव्हिजनसाठी डाउनलोड करू शकता. आणि विजन स्टडीचं आपलं ॲप हे आता तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. मला खात्री आहे तुम्ही सर्वांनीच आत्तापर्यंत ॲप डाउनलोड केलं असेल. इन केस जर कुणी केलं नसेल तर आत्ता पहिलं काम ते करा की गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन आपलं ॲप डाउनलोड करा. ठीक आहे, ॲपच्या माध्यमातून भरपूर स्टडी मटेरियल हे तुम्हाला घरी बसल्या मिळेल. प्रत्येक विषयाच्या ज्या PDF नोट्स आहेत तर त्या तुम्ही डाउनलोड करू शकता, आणि डेली प्रॅक्टिस टेस्टसुद्धा सॉल्व्ह करू शकता की तुमचा अभ्यास कशा पद्धतीने सुरू आहे, तर या गोष्टी तुम्ही घरी बसल्या चेक करू शकाल. ठीक आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना विजन स्टडीच्या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर अशांसाठी एक खूप चांगली संधी आहे, कारण आत्ता तुम्ही 50% डिस्काउंटमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ शकाल. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त प्ले स्टोअरवर जाऊन आपलं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ॲपला एक छानसा 5 स्टार रिव्ह्यू द्यायचा आहे. तुमचा जो रिव्ह्यू आहे तर त्याचा जो स्क्रीनशॉट आहे तो तुम्ही आम्हाला सेंड करा, आणि मग त्याच्यानंतर जे डिस्काउंट कुपन तुम्हाला मिळेल तर त्याचा यूज करून तुम्हाला हव्या असलेल्या कोर्समध्ये तुम्ही 50% डिस्काउंटमध्ये ॲडमिशन घेऊ शकाल. ठीक आहे, तर जर इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर म्हणजे आज रात्री 12 वाजेपर्यंत आपला रिव्ह्यू सबमिट करा. ठीक आहे, तर याच काही अपडेट्स तुम्हाला सांगायच्या होत्या. आता आपण लगेच आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करू. लेक्चरच्या सुरुवातीलाच एक गोष्ट सांगते की जसं मी तुम्हाला म्हटलं की 1940 पासून 1947 पर्यंतचा जो टाईम पिरियड आहे तर त्यामधल्या महत्त्वाच्या घटना आपण आज बघणार आहे. तर या ज्या घटना आहेत आणि आज आपण लेक्चरमध्ये जे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे तर ते सेम सिक्वेन्समध्ये आपण सॉल्व्ह करू. म्हणजे जी घटना आधी घडली आहे तर त्या घटनेवरती आपण आधी प्रश्न सॉल्व्ह करू, की जेणेकरून हा जो एक 7-8 वर्षाचा जो टाईम पिरियड आहे तर तो अगदी स्टोरीप्रमाणे तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील. ओके, तर आता आपण पहिला प्रश्न बघूया. या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला 3 विधानं दिलेत. त्यापैकी पहिलं विधान आहे की भारतीयांना विश्वासात न घेता ब्रिटिशांनी भारतीयांना दुसऱ्या महायुद्धात खेचलं. ब विधान आहे 7 प्रांतामधील काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामा देण्याच्या घटनेला जिन्हांनी मुक्ती दिवस म्हटलं. आणि क विधान आहे व्हॉइसरॉय वेवेलने युद्ध समाप्तीनंतर अंतर्गत स्वायत्तता देण्याचं आश्वासन भारतीयांना दिलं. ठीक आहे, या 3 विधानांपैकी बिनचूक विधान कोणतं आहे तर हे आपल्याला सांगायचंय. जे अविधान आहे तर हे अविधान बरोबर आहे की भारतीय नेत्यांना विश्वासात न घेता भारतीयांचा ब्रिटिशांना सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये पाठिंबा आहे तर असं ब्रिटिशांनी जाहीर केलेलं होतं. त्याचप्रमाणे 7 प्रांतामधली जी काँग्रेस मंत्रिमंडळ आहेत तर त्यांनी जो राजीनामा दिला तर याच घटनेला बॅरिस्टर जिन्हांनी मुक्ती दिवस असं म्हटलेलं होतं. म्हणजे काँग्रेसपासून भारताला मुक्ती मिळाली तर अशा अर्थी त्यांनी हा मुक्ती दिवस तर हा जो शब्द आहे तर तो यूज केलेला होता. तर हे ब विधान पण बरोबर आहे. पण जे क विधान आहे की व्हॉइसरॉय वेवेलनी युद्ध समाप्तीनंतर अंतर्गत स्वायत्तता देण्याचं आश्वासन दिलं तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण या काळामध्ये व्हॉइसरॉय या पदावरती लिन लिथगो तर हे कार्यरत होते. वेवेल हा नंतर भारतामध्ये व्हॉइसरॉय म्हणून आलेला होता. तर त्याच्यामुळे जे क विधान आहे तर हे क विधान चुकीचं आहे. व्हॉइसरॉय लिन लिथगोने युद्ध समाप्तीनंतर भारतीयांना अंतर्गत स्वायत्तता देण्याचं जे आश्वासन आहे तर ते दिलेलं होतं. ठीक आहे, तर क विधान फक्त आपल्याला चुकीचं इथे दिलेलं आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला बिनचूक म्हणजे योग्य विधानं सांगायची होती तर त्याच्यामुळे अ आणि ब म्हणजे पर्याय क्रमांक 2 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, आता या प्रश्नाशी रिलेटेड अजून काही इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला सांगते की जेणेकरून त्यावेळी भारतामध्ये काय परिस्थिती होती तर त्याच्याबद्दल एक प्रॉपर आयडिया तुम्हाला येईल. जसं की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की 1939 मध्ये जे सेकंड वर्ल्ड वॉर आहे तर ते सुरू झालं,
आणि हे वर्ल्ड वॉर सुरू झाल्यानंतर कोणत्याही भारतीय राजकीय नेत्यांना विचारात न घेता भारतीयांचा आपल्याला पाठिंबा आहे तर असं ब्रिटिशांनी जाहीर केलेलं होतं. तर त्याच्यामुळे जे भारतीय राजकीय नेते आहेत तर ते खूप नाराज होते, कारण भारतीय नेत्यांची आणि विशेषतः काँग्रेसची अशी मागणी होती की लोकशाही किंवा साम्राज्यवाद, तर याच्याबद्दल ब्रिटिशांचं काय म्हणणं आहे तर ते ब्रिटिशांनी अगदी स्पष्टपणे सांगावं आणि एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून ते भारताला कन्सिडर करणार आहेत का नाही करणार आहेत, तर याच्याबद्दल त्यांचं काय ओपिनियन आहे तर ते सुद्धा त्यांनी स्पष्ट करावं. तर अशी काँग्रेसची मागणी होती. पण अर्थातच ही जी काँग्रेसची मागणी आहे तर ती ब्रिटिशांनी पूर्ण केली नाही. तर त्याच्यामुळे जे काँग्रेसचे नेते आहेत तर ते नाराज होते आणि त्यामुळेच हे जे 7 प्रांतामधली जी मंत्रिमंडळ आहेत तर त्यांनी आपली त्यागपत्र दिलेली होती. काँग्रेसच्या नेत्यांचं असं म्हणणं होतं की या युद्धामध्ये सामील व्हायचं आहे का शांततेमध्ये राहायचं आहे, तर हा जो डिसिजन आहे तो पूर्णपणे भारतीयांचा आहे, त्याच्यामध्ये परस्पर ब्रिटिशांनी हस्तक्षेप करण्याची काही गरज नाही आहे. ठीक आहे, तर असं त्यावेळेला भारतीय नेत्यांचं म्हणणं होतं. तर त्यामुळेच एकूणच जे भारतीय नेते आहेत तर ते ब्रिटिशांवरती नाराज होते. ओके, तर ज्या वेळेला सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं तर अशा पद्धतीची जी भारतामधली परिस्थिती आहे तर ती आपल्याला बघायला मिळते. ओके, तर आय होप या प्रश्नाशी रिलेटेड त्यावेळची जी भारतामधली परिस्थिती आहे तर त्याच्याबद्दल एक प्रॉपर आयडिया तुम्हाला मिळाली असेल. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू. या प्रश्नामध्ये 1940 मधील ऑगस्ट प्रस्तावामधील खालीलपैकी योग्य विधानं सांगा असं म्हटलंय. अविधान आहे, अल्पसंख्याकांना पुरेसं महत्त्व देण्यात येईल असा विश्वास सरकारने प्रकट केला. ब, संविधान तयार करण्याची जबाबदारी भारतीयांची आहे हे सरकारने मान्य केलं. आणि क, पाकिस्तानच्या निर्मितीचा उल्लेख प्रस्तावामध्ये होता. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये ऑगस्ट प्रस्तावाशी रिलेटेड जी योग्य विधानं आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहेत तर ती आहेत अ आणि ब, म्हणजे जे अल्पसंख्याक आहेत तर त्यांना पुरेसं महत्त्व देण्यात येईल, तर हा जो विश्वास आहे तर तो या ऑगस्ट प्रस्तावामध्ये सरकारने मांडला. आणि त्याच पद्धतीने भारताचं जे संविधान आहे तर ते भारतीयांनीच तयार करावं, त्याची जबाबदारी भारतीयांचीच आहे, तर ही जी गोष्ट आहे तर ती सरकारने मान्य केली. ठीक आहे, तर ह्या 2 गोष्टी ऑगस्ट प्रस्तावाबद्दल आपल्याला अगदी बरोबर प्रश्नामध्ये दिलेत. पण जे क विधान आहे की पाकिस्तानच्या निर्मितीचा उल्लेख या प्रस्तावामध्ये होता तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. अशा पद्धतीचा कोणताही उल्लेख हा ऑगस्ट प्रस्तावामध्ये नव्हता, तर त्याच्यामुळे क विधान चुकीचं आहे. आणि या प्रश्नामध्ये या प्रस्तावाशी रिलेटेड जी योग्य विधान आहेत तर ती आपल्याला सांगायची आहेत, तर त्याच्यामुळे अ आणि ब म्हणजे पर्याय क्रमांक 3 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, आता तुम्हाला सर्वांना पहिला प्रश्न हा पडला असेल की सरकारने हा जो ऑगस्ट प्रस्ताव आहे तर तो का मांडला. कारण जसं आपण बघितलं की सेकंड वर्ल्ड वॉर चालू झाल्यानंतर सुद्धा भारतीयांची जी मतं आहेत किंवा भारतीयांना ब्रिटिशांकडून जे एक्सपेक्टेशन आहेत तर ते ब्रिटिशांनी फुलफिल केले नव्हते. मग नंतर अशी काय परिस्थिती निर्माण झाली की हा ऑगस्ट प्रस्ताव ब्रिटिशांनी मांडला. तर जसं आपण बघितलं की 1939 मध्ये सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं, त्यानंतर मग 1940 मध्ये जे ब्रिटिश सैन्य आहे तर त्यांचा फ्रान्समध्ये पराभव झाला आणि ज्या फ्रान्सच्या सेना आहेत तर त्यांनी सुद्धा जर्मनीसमोर शरणागती पत्करलेली होती. तर मग आता अशा परिस्थितीमध्ये भारतीयांचं जे सहकार्य आहे तर ते या युद्धामध्ये ब्रिटिशांसाठी खूप महत्त्वाचं होतं. तर त्यामुळेच मग भारतीयांच्या काय डिमांड्स आहेत तर त्याचा आम्ही विचार करू किंवा तशा पद्धतीने आपण पावलं उचलतोय, तर ही गोष्ट भारतीयांना ब्रिटिशांना दाखवायची होती. आणि मग त्यामुळेच हा जो ऑगस्ट प्रस्ताव आहे तर तो ब्रिटिशांनी मांडलेला होता. ठीक आहे, आता ऑगस्ट प्रस्तावाशी रिलेटेड 2 इम्पॉर्टंट पॉईंट तर आपण क्वेश्चनमध्येच बघितले, पण ह्या प्रस्तावामध्ये अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट मेन्शन करण्यात आलेला होता. तो म्हणजे की जे राजकीय पक्ष आहेत तर त्याच्यामध्ये किती जरी मतभेद असले तरी सुद्धा जी व्हॉइसरॉयची जी कार्यकारिणी आहे तर तिचा विस्तार करणं आणि युद्ध सल्लागार मंडळाची स्थापना करणं, तर या ज्या 2 गोष्टी आहेत तर त्या लवकरात लवकर केल्या जातील, त्याच्यामध्ये कोणताही विलंब करून आपल्याला चालणार नाही. तर ही जी गोष्ट आहे तर ती सुद्धा या ऑगस्ट प्रस्तावामध्ये होती. आणि मग त्याचप्रमाणे अल्पसंख्याकांना पुरेसं महत्त्व देण्यात येईल, तर हा जो विश्वास आहे तो सुद्धा सरकारने प्रकट केला. आणि या प्रस्तावाशी रिलेटेड खूप महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे की भारतीयांचं संविधान भारतीयांनीच तयार करावं, तर ह्या गोष्टीला सरकारने सहमती दर्शवली. ठीक आहे, पण आता ऑगस्ट प्रस्तावामधल्या ह्या ज्या 3 गोष्टी आहेत तर त्या गोष्टी कधी होणार होत्या तर युद्ध संपल्यानंतर. ओके,
आणि तोपर्यंत ब्रिटिशांची अशी अपेक्षा होती की भारतीय लोकांनी सर्वतोपरी ब्रिटिशांना या सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये मदत करावी आणि मग सेकंड वर्ल्ड वॉर संपल्यानंतर मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या भारतीयांना दिल्या जातील. ओके. पण आता जसं आपण बघितलं की या ऑगस्ट प्रस्तावामधल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या युद्ध समाप्तीनंतर भारतीयांना मिळतील तर असं सरकारने सांगितलेलं होतं. पण ही जी फ्युचर टेन्सची भाषा आहे तर ती काँग्रेसच्या नेत्यांना अजिबात मान्य नव्हती. काँग्रेसचं असं म्हणणं होतं की तुम्हाला ज्या काही सुधारणा द्यायच्या आहेत तर त्या तुम्ही आत्ता लगेच आणि प्रत्यक्षात द्या, म्हणजे युद्ध संपल्यानंतर आम्ही असं करू. तर ही जी गोष्ट आहे तर ती भारतीय नेत्यांना पटलेली नव्हती, काँग्रेसला ती मान्य नव्हती. तर त्याच्यामुळेच हा जो ऑगस्ट प्रस्ताव आहे तर तो काँग्रेसनी नाकारला. पण जर आपण मुस्लिम लीगचा विचार केला तर मुस्लिम लीगनी हा जो प्रस्ताव आहे तर तो स्वीकारलेला होता. ओके. पण जर आपण ओव्हरऑल बघितलं तर एखादी योजना किंवा एखादी घटना काँग्रेसनी अमान्य केली आणि लीगनी स्वीकारली, तर जर आपण त्याचं ओव्हरऑल फायनल आउटपुट बघितलं तर हा जो ऑगस्ट प्रस्ताव आहे तर तो भारतामध्ये अपयशी ठरलेला होता. ठीक आहे. तर ऑगस्ट प्रस्तावाशी रिलेटेड हे सगळे पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. त्यानंतर आता आपण तिसरा प्रश्न बघू. या प्रश्नामध्ये आपल्याला क्रिप्स योजनेबद्दल खालीलपैकी सत्य नसलेलं विधान किंवा विधाने ओळखा असं म्हटलंय. अविधान आपल्याला दिलेलं आहे की युद्ध समाप्तीनंतर संविधान निर्मितीसाठी निर्वाचित समिती तयार करण्यात येईल. ब विधान आहे काँग्रेसनी क्रिप्स योजना स्वीकारली पण लीगने विरोध केला. आणि क विधान आहे दुसऱ्या महायुद्धात भारतीयांची मदत घेणं हा क्रिप्स योजनेचा हेतू होता. ओके. आता क्रिप्स योजनेबद्दल काय सत्य नाहीये म्हणजे काय चुकीचं आहे तर ते आपल्याला सांगायचंय. जे अविधान आपल्याला दिलेलं आहे तर हे अविधान अगदी बरोबर आहे की युद्ध समाप्तीनंतर संविधान निर्मितीसाठी एक निर्वाचित समिती तयार करण्यात येईल. जसं आपण मगाच्या प्रश्नामध्ये बघितलेलं होतं की 1940 मध्ये हा जो ऑगस्ट प्रस्ताव आहे तर तो ब्रिटिशांनी मांडला पण तो अपयशी ठरला. मग त्यानंतर पुढे जे युरोपमध्ये सेकंड वर्ल्ड वॉर सुरू होतं तर त्याच्यामध्ये पुढच्याच वर्षी म्हणजे 1941 मध्ये जपाननी या सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये एंट्री घेतली. तर त्यामुळे आता भारतीयांच्या मदतीची अगदी खूप जास्तच गरज ब्रिटिशांना होती. तर त्याच्यामुळे पुन्हा आपण भारतीयांच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा जो काही हा प्रश्न आहे तर तो सोडवण्यासाठी एक प्रयत्न करू. तर हा विचार ब्रिटिशांनी केला आणि मग त्यामुळेच ब्रिटनचे जे कॉमन हाऊसचे नेते आहेत स्टॅनफर्ड क्रिप्स तर त्यांना भारतामध्ये पाठवण्यात आलं की त्यांनी भारतामध्ये येऊन जे राजकीय नेते आहेत तर त्यांच्याशी चर्चा करावी आणि भारतीयांच्या काय डिमांड्स आहेत, ब्रिटिशांची सध्या काय स्थिती आहे तर त्याच्यातून एक सुवर्ण मध्य आपण साधू शकतो. ओके. आणि मग तशाच पद्धतीने हे जे स्टॅनफर्ड क्रिप्स आहेत तर ते भारतामध्ये आले आणि मग सगळ्या नेत्यांशी चर्चा करून त्यांनी एक मसुदा तयार केलेला होता. आणि त्या मसुद्यामधला हा पहिला पॉइंट होता की युद्ध समाप्तीनंतर संविधान निर्मितीसाठी निर्वाचित समिती तयार करण्यात येईल. ठीक आहे. आणि या निर्वाचित समितीमध्ये भारतीय संस्थानांना सहभागी होण्याची जी व्यवस्था आहे तर ती सुद्धा करण्यात आलेली होती. आणि त्याच पद्धतीने जे इंग्रजांचे प्रांत आहेत, जे इंग्रज प्रांत आहेत तर त्यांना या संविधानामध्ये सामील व्हायचं आहे का आपली जुनीच जी स्थिती आहे तर ती कायम ठेवायची तर हा अधिकार त्यांना देण्यात आलेला होता. आणि हे जे इंग्रज प्रांत आहेत तर ते आपल्या इच्छेनुसार कधी सुद्धा या संविधानामध्ये सामील होऊ शकतात. तर अशा पद्धतीची एक व्यवस्था ही या क्रिप्स योजनेमध्ये करण्यात आली. ठीक आहे. त्याचप्रमाणे घटना समितीची जी निवडणूक आहे तर ती प्रांतीय कायदे मंडळाचं जे कनिष्ठ सभागृह आहे तर या सभागृहाद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनुसार होईल. तर असं सुद्धा या क्रिप्स योजनेमध्ये म्हटलं गेलं. आणि जोपर्यंत भारताचं जे संविधान आहे तर ते अस्तित्वात येत नाही तर तोपर्यंत भारताचं जे संरक्षण आहे तर भारताच्या संरक्षणाची जी जबाबदारी आहे तर ती पूर्णपणे इंग्रजांची म्हणजेच ब्रिटनची असेल. तर हे सुद्धा या योजनेमध्ये सांगण्यात आलं. तर असे काही इम्पॉर्टंट पॉईंट हे या क्रिप्स योजनेमध्ये होते. पण ही जी क्रिप्स योजना आहे तर ती सुद्धा भारतामध्ये यशस्वी झाली नाही. आता यशस्वी का नाही झाली? कारण या क्रिप्स योजनेला काँग्रेसनी आणि लीगने दोघांनीही नकार दिलेला होता. ठीक आहे. आता हा नकार का दिला तर ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतेच. पण तोपर्यंत प्रश्नामधलं आपलं जे ब विधान आहे तर त्याच्याकडे आपण येऊ की काँग्रेसने क्रिप्स योजना स्वीकारली पण लीगने विरोध केला. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. कारण लीगने तर विरोध केलेलाच होता पण त्याचसोबतच काँग्रेसने सुद्धा क्रिप्स योजना नाकारलेली होती. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ब विधानामध्ये आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर ती चुकीची आहे.
आणि त्यानंतरचं जे क विधान आहे की दुसऱ्या महायुद्धात भारतीयांची मदत घेणं हा क्रिप्स योजनेचा हेतू होता, तर येस, हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. कारण जसं आपण मगाशीच बघितलं की 41मध्ये जपान हा सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये एंटर झाला, तर त्यामुळे आता आपली बाजू मजबूत करणं तर हे ब्रिटिशांसाठी खूप महत्त्वाचं होतं आणि त्याच्यासाठी भारतीयांचा पाठिंबा असणं आवश्यक होतं. तर त्याच्यामुळेच भारतीयांची मदत मिळवणं तर हाच या क्रिप्स योजनेचा हेतू होता. ठीक आहे, तर हे क विधान पण बरोबर आहे. आणि प्रश्नामध्ये या योजनेबद्दल कोणतं विधान सत्य नाहीये म्हणजे चुकीचं आहे, तर हे आपल्याला सांगायचं होतं. आणि जसं की आपण आत्ताच बघितलं की या 3 विधानांपैकी जे फक्त ब विधान आहे तर तेवढंच चुकीचं आहे, तर त्याच्यामुळे फक्त ब म्हणजे पर्याय क्रमांक 3 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. आता जसं मी तुम्हाला आत्ता म्हटलं की क्रिप्स योजना ही भारतामध्ये पूर्णपणे अपयशी झाली, कारण काँग्रेसने पण ती नाकारली आणि लीगने सुद्धा त्याला विरोध केला. आता ही जी योजना आहे तर ती काँग्रेसने नाकारण्याचं कारण काय होतं, तर काँग्रेसला ब्रिटिशांकडून एक आश्वासन हवं होतं जे काँग्रेसला मिळालं नाही. आता काँग्रेसची काय इच्छा होती की गव्हर्नर जनरल हा मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार घटनात्मक प्रमुख म्हणून काम करेल, तर हे आश्वासन काँग्रेसला हवं होतं की जे या योजनेतून आणि ब्रिटिशांकडून काँग्रेसला मिळालं नाही, तर त्याच्यामुळे काँग्रेसने ही जी योजना आहे तर ती नाकारली. त्याचप्रमाणे जे इंग्रज प्रांत आहेत तर या प्रांतांना संविधानामध्ये सहभागी होण्याबाबत जे स्वातंत्र्य दिलेलं होतं तर ती गोष्ट सुद्धा काँग्रेसला मान्य नव्हती, कारण जसं आपण मगाशी बघितलं की त्यांच्या इच्छेनुसार हे प्रांत सामील होऊ शकत होते किंवा आपली जी जुनीच पद्धत आहे तर ती कायम ठेवू शकत होते. तर हे जे त्यांना ॲडिशनल स्वातंत्र्य दिलं, सूट दिली आहे, तर ती काँग्रेसला मान्य नव्हती, तर त्याच्यामुळे सुद्धा ही योजना काँग्रेसनी नाकारली. आता लीगने या क्रिप्स मिशनला किंवा क्रिप्स योजनेला नाकारण्याचं कारण काय होतं, तर या योजनेमध्ये स्पष्टपणे पाकिस्तानच्या निर्मितीचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. ठीक आहे, तर त्याच्यामुळे लीगचा विरोध होता आणि भारतापासून पंजाब वेगळा केला जावा तर या गोष्टीला शिखांनी विरोध केला. म्हणजे जर आपण ओव्हरऑल बघितलं तर भारतामध्ये सगळ्याच स्तरावरती हे जे क्रिप्स मिशन आहे तर ते अमान्य झालेलं होतं. ठीक आहे, तर आय होप या प्रश्नामधून क्रिप्स योजनेबद्दलची सगळी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली असेल. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू ज्याच्यामध्ये योग्य क्रम लावा असं म्हटलंय. फर्स्ट ऑप्शन आपल्याला दिलेला आहे वेवेल योजना, त्यानंतर क्रिप्स मिशन, कॅबिनेट मिशन आणि माउंटबॅटन योजना. आता ह्याच्यामध्ये कोणती घटना आधी झाली तर त्याच्यानुसार आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे. सगळ्यात पहिली जी घटना आहे तर ती आहे क्रिप्स मिशन. क्रिप्स मिशन हे 1942मध्ये भारतामध्ये आलेलं होतं. ठीक आहे, त्यानंतर वेवेल योजना 1945, त्यानंतर मग कॅबिनेट मिशन की ज्यालाच आपण त्रिमंत्री योजना सुद्धा म्हणतो तर ती 1946 आणि सर्वात शेवटी 1947ला माउंटबॅटन योजना. ओके, तर हा सिक्वेन्स आपला कसा येईल तर पहिल्यांदा ब म्हणजे क्रिप्स मिशन, त्यानंतर मग वेवेल योजना अ, त्यानंतर कॅबिनेट मिशन क आणि सर्वात लास्ट माउंटबॅटन ड. ओके, म्हणजे ब, अ, क आणि ड. तर अशा पद्धतीने हा योग्य सिक्वेन्स आपला असणार आहे आणि हा जो सिक्वेन्स आहे तर तो आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलाय, तर त्याच्यामुळे या प्रश्नाचा आपला आन्सर काय असेल तर ऑप्शन नंबर 3. सो आतापर्यंत आपण 1939 पासून 1942 पर्यंत आलेलो आहे. आता आपण जो पुढचा टाइम पिरियड आहे तर तो व्यवस्थितपणे अभ्यासू. आणि जसं आपण बघितलं की 1942मध्ये हे जे क्रिप्स मिशन आहे तर ते भारतामध्ये आलं पण ते अपयशी झालं. आणि या क्रिप्स मिशनबद्दल गांधीजींनी एक विधान केलेलं होतं. आता गांधीजींचं या मिशनबद्दल काय म्हणणं आहे तर ते तुम्हाला या पुढच्या प्रश्नामध्ये समजेल. तर हा प्रश्न व्यवस्थितपणे सॉल्व्ह करायचा आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला वेवेल योजनेबद्दल काय खरं नाही तर असं सांगितलंय. अविधान आहे की परराष्ट्र व्यवहार ब्रिटिशांनी सांभाळायचे होते. ब, व्हॉइसरॉयचे नकाराधिकार काढून घेण्यात आले आणि क, बुडणाऱ्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक अशा शब्दात गांधीजींनी या योजनेचं वर्णन केलं. ओके, आता ह्याच्यामध्ये वेवेल योजनेबद्दल काय खरं नाहीये म्हणजे काय चुकीचं आहे तर हे आपल्याला सांगायचंय. आणि प्रश्नामध्ये दिलेली जी 3 विधानं आहेत तर ही 3ही विधानं चुकीची आहेत, तर त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे,
तर आता वेवेल योजनेबद्दल जी सगळी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे तर ती आपण बघू, पण त्याआधी आपण थोडीशी पार्श्वभूमी सुद्धा बघूया. जसं आपण बघितलं की 1942 मध्ये जी क्रिप्स योजना आहे तर ती भारतामध्ये आलेली होती आणि ती अपयशी झाली. आणि मग त्यानंतर भारतामध्ये जे छोडो भारत आंदोलन आहे तर ते सुरू झालेलं होतं. गांधीजींनी असं म्हटलेलं होतं की ब्रिटिशांनी आता भारतामधून निघून जावं आणि आम्हाला आमच्या ईश्वराच्या हाती किंवा अराजकतेमध्ये का होईना पण आम्हाला जे आमचा देश आहे तर तो आम्हाला परत द्यावा आणि ब्रिटिशांनी भारतामधून निघून जावं. आणि ज्या वेळेला ब्रिटिश भारतामधून निघून जातील तर त्यावेळेला थोडा वेळ भारतामध्ये जे अनस्टेबल असं वातावरण आहे तर ते असेल, कारण जे राजकीय पक्ष आहेत तर त्याच्यामध्ये मतभेद आहेत. पण सुरुवातीच्या काळामध्ये मे बी थोडे काळ हे जे राजकीय पक्ष आहेत तर ते एकमेकांमध्ये भांडतील, त्यांच्यामध्ये मतभेद होतील. पण ज्या वेळेला संपूर्ण देश चालवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती येईल तर त्यावेळेला ते आपापसामध्ये गोष्टी समजून घेतील, सॉर्ट आऊट करतील आणि मग पुन्हा एक प्रॉपर जे रुटीन आहे तर ते सुरू होईल. तर असं गांधीजींचं म्हणणं होतं. तर त्याच्यामुळे लवकरात लवकर ब्रिटिशांनी आपला देश सोडून निघून जावं तर असं गांधीजींचं म्हणणं होतं. आणि मग त्यातूनच जुलै 1942 मध्ये काँग्रेसनी हा जो भारत छोडोचा प्रस्ताव आहे तर तो संमत केलेला होता. ठीक आहे. तर अशा पद्धतीची जी पार्श्वभूमी आहे तर ती या वेवेल योजनेला होती. आणि मग त्यानंतर ही जी वेवेल योजना आहे तर ती भारतामध्ये आली. आता या वेवेल योजनेमध्ये एक्झॅक्टली कोणकोणते मुद्दे ॲड करण्यात आलेले होते तर ते आपण व्यवस्थित बघू. जो पहिला महत्त्वाचा मुद्दा या वेवेल योजनेमध्ये होता तो म्हणजे की जे नवीन संविधान आहे तर ते बनेपर्यंत व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळाची जी पुनर्रचना आहे तर ती केली जाईल. आणि त्याच पद्धतीने व्हॉइसरॉय आणि मुख्य सेनापती तर यांना वगळून इतर जे सगळे सदस्य असतील तर ते भारतीय राजकीय नेत्यांमधून घेतले जातील. आणि हे जे सगळे नेते आहेत तर त्यांच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम तर यांची जी संख्या आहे तर ती समान असेल असं वेवेल योजनेमध्ये सांगण्यात आलेलं होतं. ठीक आहे. त्याचप्रमाणे जे व्हॉइसरॉयला देण्यात आलेले जे नकाराधिकार आहेत तर ते काढून घेतले जाणार नाहीत, पण त्याचा वापरही केला जाणार नाही तर असं वेवेल योजनेमध्ये म्हटलेलं होतं. म्हणजे प्रश्नामध्ये आपल्याला जे ब विधान दिलेलं आहे की व्हॉइसरॉयचे नकाराधिकार काढून घेण्यात आले तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण ते अधिकार काढून घेतलेले नव्हते. पण असं सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं होतं की हे जे व्हिटो पॉवर आहेत तर त्याचा वापर सुद्धा केला जाणार नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ब विधान चुकीचं आहे. आणि जे परराष्ट्र व्यवहार आहेत तर ते भारतीयांकडे सोपवण्यात आलेले होते. अविधानामध्ये परराष्ट्र व्यवहार हे ब्रिटिशांनी सांभाळायचे होते असं म्हटलंय तर त्याच्यामुळे अविधान चुकीचे. आणि बुडणाऱ्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक तर अशा शब्दामध्ये गांधीजींनी क्रिप्स योजनेचं जे वर्णन आहे तर ते केलेलं होतं. तर त्याच्यामुळे वेवेल योजनेशी रिलेटेड हे जे क विधान आहे तर हे क विधान सुद्धा चुकीचं आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला काय खरं नाहीये म्हणजे काय चुकीचं आहे तर हेच सांगायचं होतं. आणि ही तीनही विधानं चुकीची असल्यामुळे वरीलपैकी सर्व तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. आणि मग ही जी वेवेल योजना आहे त्याच्यामधले हे जे सगळे पॉईंट आहेत तर त्याच्यावरती एक डिस्कशन करण्यासाठी म्हणून जी एक सगळ्या राजकीय नेत्यांची जी बैठक आहे तर ती बैठक बोलावण्यात आलेली होती. आणि जसं आपण मगाशी बघितलं की जे भारत छोडो आंदोलन सुरू झालेलं होतं तर त्या काळामध्ये बऱ्याचशा राजकीय नेत्यांना सरकारने अटक केलेली होती. तर मग ह्या सगळ्या नेत्यांची सुटका करण्यात आली आणि मग त्यानंतर सगळ्या पक्षांची जी एक संयुक्त बैठक आहे तर ती बोलावली जाईल की जेणेकरून कार्यकारी मंडळामधले जे सदस्य आहेत तर त्यांची जी नियुक्ती आहे तर ती सगळ्यांच्या संमतीने होईल. ठीक आहे. पण आता ह्याच्यामध्ये सुद्धा लीगचं असं म्हणणं होतं की जे मुस्लिम सदस्य आहेत तर हे मुस्लिम सदस्य सगळेच्या सगळे लीगचेच असले पाहिजेत, म्हणजे त्याच्यामध्ये काँग्रेसच्या कोणत्याही मुस्लिम सदस्याचा समावेश नसेल. तर ही जी गोष्ट आहे तर ती लीगने मांडली. आणि जो व्हॉइसरॉय वेवेल आहे तर त्याला सुद्धा ही गोष्ट पटली नव्हती. तर त्याच्यामुळे मग मुस्लिम लीगने ही जी वेवेल योजना आहे तर ती नाकारली. आणि ही मग वेवेल योजना ही आमच्यासाठी एक चापळा होतं तर अशा पद्धतीचं जे वर्णन आहे तर ते बॅरिस्टर जिन्नांनी केलेलं होतं. ठीक आहे. तर वेवेल योजनेशी रिलेटेड हे सगळे पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आपण लेक्चरमध्ये पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू ज्याच्यामध्ये आपल्याला योग्य जोड्या लावायचेत. एका कॉलममध्ये ह्या ज्या सगळ्या योजना आहेत जे मिशन आहेत तर त्याच्याबद्दलची नावं आपल्याला दिलेली आहेत आणि ह्या सगळ्या घटना कोणत्या व्हॉइसरॉयच्या काळात झाल्या तर हे आपल्याला सांगायचंय. एकदम इझी प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे ऑगस्ट प्रस्ताव
आपण मगाशीच बघितलं की जो ऑगस्ट प्रस्ताव आहे तर त्यावेळी भारतामध्ये व्हॉइसरॉय म्हणून लिन लिथगो होता. त्यानंतर कॅबिनेट मिशन, तर कॅबिनेट मिशन तर हे व्हॉइसरॉय वेवेलच्या काळामध्ये भारतामध्ये आलेलं होतं. आणि सर्वात शेवटी माउंटबॅटन योजना, तर त्यावेळेला व्हॉइसरॉय माउंटबॅटन होता. ठीक आहे, तर त्याच्यामुळे अ साठी 2, कॅबिनेट मिशन म्हणजे ब साठी 1 आणि क साठी 3. तर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, आता आपण जो पुढचा प्रश्न सॉल्व्ह करणार आहे तर तो आहे कॅबिनेट मिशन. प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय की कॅबिनेट मिशन मधील प्रस्तावानुसार आणि खाली आपल्याला 3 विधानं दिलेत. अ विधानामध्ये म्हटलंय की अ गट प्रांतामध्ये मुंबई, मद्रास, पंजाब आणि सिंध यांचा समावेश होता. ब विधान आहे दिल्ली, अजमेर, मारवाड व कुर्ग तर हे चीफ कमिशनरचे प्रांत अ गटात येत होते. आणि क विधान आहे प्रांतीय विधानसभेच्या सदस्यांना हिंदू, मुस्लिम व शीख या 3 भागामध्ये विभाजित करण्यात आलं. तर आता वरीलपैकी सत्य विधान किंवा विधाने सांगा असं आपल्याला म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपण कॅबिनेट मिशन बद्दल इन्फॉर्मेशन बघूया. आता पहिला पॉइंट हा तुम्ही लक्षात ठेवा की जे कॅबिनेट मिशन आहे तर त्यालाच त्रिमंत्री योजना असं म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये 3 सदस्यांचा समावेश होता. या 3ही सदस्यांची नावं तुम्हाला तोंडपाठ असली पाहिजेत, कारण त्यावरती आयोग आपल्याला एखादं स्टेटमेंट विचारू शकतो. आता हे 3 सदस्य कोण होते तर पहिलं म्हणजे पॅथिक लॉरेन्स, त्यानंतर स्टॅनफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर. तर हे जे 3 व्यक्ती आहेत तर त्यांचा समावेश या त्रिमंत्री योजनेमध्ये होता आणि त्यामुळेच त्याला त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन असं म्हटलं जातं. ओके, मग आता हे जे 3 सदस्य आहेत तर ते भारतामध्ये आले आणि मग त्यांनी आपला जो मसुदा आहे तर तो सादर केला. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की ब्रिटिश प्रांत आणि संस्थानं तर यांचं मिळून जे एक संघराज्य आहे तर ते निर्माण केलं जावं आणि याच संघराज्याकडे परराष्ट्र, त्याचप्रमाणे दळणवळण आणि संरक्षण तर ह्या ज्या सगळ्या गोष्टींचा जो कारभार आहे किंवा जे नियंत्रण आहे तर ते या संघराज्याकडे असावं. ठीक आहे, आणि संघराज्याचं कार्यकारी मंडळ आणि त्याचप्रमाणे कायदे मंडळ तर या 2ही मंडळांमध्ये ब्रिटिश प्रांत आणि संस्थानं तर याचे जे प्रतिनिधी आहेत तर त्यांचा समावेश असावा. ओके, तर हे 2 महत्त्वाचे पॉइंट या कॅबिनेट मिशनमध्ये होते. त्याचप्रमाणे केंद्र सूचीमधले जे विषय आहेत तर ते वगळता इतर जे विषय आहेत तर ते प्रांत सूचीमध्ये किंवा प्रांतांकडे असावेत आणि जे शेष सत्ता आहेत किंवा जे शेषाधिकार आहेत तर ते सुद्धा प्रांतांनाच असावेत. तर असं या कॅबिनेट मिशनमध्ये म्हटलेलं होतं. म्हणजे जर आपण आत्ताशी या गोष्टीचा विचार केला किंवा थोडंसं कम्पेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल की जे शेषाधिकार आहेत तर ते सध्या केंद्राकडे आहेत, पण जर आपण कॅबिनेट मिशनचा विचार केला तर जे शेषाधिकार आहेत तर ते त्यांनी प्रांतांना दिलेले होते. ओके, आणि त्याच पद्धतीने प्रांतांना लहान मोठ्या गटामध्ये त्यांनी डिवाइड केलेलं होतं, जसं की अ गट, ब गट आणि क गट. ओके, तर त्याच्याशीच रिलेटेड जी पहिली 2 विधानं आपल्याला दिलेली आहेत तर ती आता आपण व्यवस्थित समजून घेऊ. याच्यामध्ये अ विधानामध्ये आपल्याला म्हटलेलं होतं की अ गट प्रांतामध्ये मुंबई, मद्रास, पंजाब आणि सिंध तर यांचा समावेश होतो. तर हे पहिलंच विधान आपलं चुकीचं आहे, कारण जो अ गट आहे तर त्याच्यामध्ये एकूण 6 प्रांतांचा समावेश होतो. हे 6 प्रांत तुम्हाला अगदी तोंडपाठ असायला पाहिजेत. पहिलं म्हणजे मुंबई, मद्रास, त्यानंतर मध्य प्रांत, संयुक्त प्रांत, बिहार आणि ओरिसा. ओके, मी परत एकदा रिपीट करते, व्यवस्थित ऐका. मुंबई, मद्रास, मध्य प्रांत, संयुक्त प्रांत, बिहार आणि ओरिसा तर ह्या प्रांतांचा जो समावेश आहे तर तो अ गट प्रांतामध्ये होत होता. आता ब गट प्रांतामध्ये कोण होतं तर ब गट प्रांतामध्ये वायव्य सीमा, पंजाब आणि सिंध तर यांचा जो समावेश आहे तर तो ब गटामध्ये होता. तर त्याच्यामुळे अविधान हे पूर्णपणे चुकीचं आहे, तर ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. आणि त्यानंतर जर आपण क गट प्रांतांचा विचार केला तर त्याच्यामध्ये बंगाल आणि आसाम तर या 2 प्रांतांचा समावेश होता. ठीक आहे, त्यानंतर जे चीफ कमिशनरचे प्रांत आहेत तर त्यांना सुद्धा अ आणि ब तर अशा 2 गटामध्ये डिवाइड केलेलं होतं. त्याच्यामध्ये चीफ कमिशनरचे जे प्रांत आहेत तर त्याच्यामध्ये अ गटामध्ये होते दिल्ली, अजमेर, मारवाड आणि कुर्ग. तर त्याच्यामुळे ब विधान जे आपल्याला दिलेलं आहे तर ते अगदी बरोबर आहे. आणि जर आपण ब गटाचा विचार केला की चीफ कमिशनरचा जो ब गट आहे तर त्याच्यामध्ये बलुचिस्तानचा समावेश होता. ठीक आहे,
तर हे नॉर्मल जे अ ब क तर ह्या 3 गटामध्ये कोणते प्रांत होते तर हा डेटा तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. आणि चीफ कमिशनरचे जे अ आणि ब गट आहेत तर त्याच्यामध्ये कोण कोण येत होतं तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर अ विधान चुकीचं आहे आणि ब विधान बरोबर आहे तर हे तर आपल्याला समजलं. आता आपण फायनली क विधानाकडे वळूयात. तर जी क विधानामधली इन्फॉर्मेशन आहे तर ती सुद्धा आपल्याला चुकीची दिली आहे. हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे आणि थोडंसं काळजीपूर्वक तुम्ही त्याला ऐकायचं आहे. कारण जी प्रांतीय विधानसभेची जी सदस्य संख्या आहे तर या सदस्यांना एकूण 3 गटामध्ये डिवाइड केलेलं होतं. पण हे जे 3 गट आहेत तर ते असे होते की पहिला गट तो म्हणजे सामान्य, त्यानंतर दुसरा मुस्लिम आणि तिसरं शीख. ओके, इथे आपल्याला अगदी इथे कन्फ्युजिंग करणारं असं हे स्टेटमेंट आहे की हिंदू, मुस्लिम आणि शीख तर अशा 3 गटांमध्ये डिव्हिजन होत होतं. कारण बऱ्याचदा हिंदू मुस्लिम तर असा गट असेल तर असं आपण अज्युम करतो, पण इथे तसं नाहीये. पहिला गट आहे तर त्याचं नाव आहे सामान्य, त्यानंतर मुस्लिम आणि मग त्यानंतर शीख. ओके, तर त्याच्यामुळे क विधान आपलं चुकीचं आहे. आणि कॅबिनेट मिशनबद्दल सत्य विधान आपल्याला सांगायचं होतं तर त्याच्यामुळे अ आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 3 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला खालीलपैकी योग्य विधानं ओळखा असं म्हटलंय. 2च विधानं आपल्याला दिलेली आहेत. अविधान आहे की जून 1948 पर्यंत सम्राटाचे सरकार सार्वभौम सत्ता भारतीयांकडे सोपवेल असं ॲटलीच्या घोषणेत म्हटलेलं होतं तर हे अविधान अगदी बरोबर आहे. आणि ब विधानामध्ये म्हटलंय की ॲटलीच्या घोषणेत भारताची फाळणी मान्य करण्यात आली तर हे ब विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणजे दोन्ही योग्य तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आणि ॲटलीच्या घोषणेमध्ये अजून काही इम्पॉर्टंट पॉईंट सांगण्यात आलेले होते, जसं की भारतीय पक्षांची किंवा भारतीय जे राजकीय पक्ष आहेत तर त्याच्यामध्ये कोणत्याच योजनेला धरून जर काहीच तडजोड झाली नाही किंवा त्यांनी कोणतीच गोष्ट जर मान्य केली नाही आणि जर घटना निर्मिती झाली नाही तर भारतीयांची जी सत्ता आहे तर ती एखाद्या केंद्रीय सरकाराकडे किंवा प्रांत किंवा अन्य कोणत्याही मार्गाने ती सत्ता भारतीयांकडे सोपवली जाईल आणि ब्रिटिश भारतामधून निघून जातील. तर ही जी घोषणा आहे तर ती सुद्धा या ॲटलीच्या घोषणेमध्ये होती. ठीक आहे, म्हणजे कारण आतापर्यंत जसं आपण बघितलं की ऑगस्ट प्रस्ताव भारतामध्ये अमान्य झालेला होता, त्यानंतर क्रिप्स मिशन सगळ्याच भारतीय लोकांनी नाकारलेलं होतं, वेवेल योजना सुद्धा जी आहे तर ती सुद्धा अपयशी झाली. म्हणजे आत्तापर्यंत ब्रिटिशांकडून जे प्रयत्न केले गेलेले होते तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी त्रुटी होत्या, तर त्याच्यामुळे या सगळ्याच योजना भारतामध्ये अपयशी ठरत होत्या. तर त्याच्यामुळेच मग ॲटलीच्या घोषणेमध्ये असं म्हटलं गेलं की जर भारतीय राजकीय पक्षांमध्ये तडजोड झाली नाही आणि घटना निर्मिती जर झाली नाही तर मग कोणत्या तरी एखाद्या केंद्रीय सरकाराकडे किंवा प्रांताकडे किंवा कोणत्याही इतर मार्गाने भारतीयांची जी सत्ता आहे तर ती आम्ही कधीपर्यंत तर जून 1948 पर्यंत भारतीयांना सोपवू आणि ब्रिटिश भारतामधून कायमचे निघून जातील. ठीक आहे, आणि त्याच पद्धतीने संस्थानिकांवरची ब्रिटिशांची जी सत्ता आहे तर ती सत्ता ज्यावेळेला ब्रिटिश भारतामधून निघून जातील आणि हे सत्तांतर होईल तर त्यावेळेला संस्थानिकांवरची जी ब्रिटिशांची जी सत्ता आहे तर ती नष्ट होईल. तर असं सुद्धा या ॲटलीच्या घोषणेमध्ये म्हटलेलं होतं. ठीक आहे, तर ॲटलीच्या घोषणेशी रिलेटेड हे 3 पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे की जून 1948 पर्यंत भारतीयांना सार्वभौम जी सत्ता आहे तर ती दिली जाईल आणि सत्तांतर झाल्यानंतर संस्थानिकांवरचा ब्रिटिशांचा जो हक्क आहे किंवा जी सत्ता आहे ती संपुष्टात येईल. आणि जर भारतीय राजकीय पक्षांनी आपापसामध्ये काही तडजोड केली नाही तर एखाद्या केंद्रीय सरकारकडे सगळी सत्ता सोपवून ब्रिटिश भारतामधून निघून जातील. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू. याच्यामध्ये आपल्याला माउंटबॅटन योजनेनुसार खालीलपैकी काय खरं नाही हे सांगितलंय. अविधान आहे पूर्व बंगाल व पश्चिम पंजाब पाकिस्तानामध्ये सामील झाले. ब सिल्वेटच्या सर्वमताने पश्चिम बंगालमध्ये सामील होण्याचा कौल दिला. आणि क भारत पाक सीमा निश्चितीसाठी कमिशनची स्थापना. आता ह्याच्यामध्ये माउंटबॅटन योजनेमधल्या कोणत्या गोष्टी आहेत तर ते आपल्याला सांगायचं आहे आणि त्याच्यापैकी काय खरं नाहीये तर हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे, आता जसं आपण मगाच्या प्रश्नामध्ये बघितलं की 1947 मध्ये ही जी माउंटबॅटन योजना आहे तर ती भारतामध्ये सादर करण्यात आली आणि या योजनेने भारताची जी फाळणी आहे तर ती मान्य केली. आणि आता काँग्रेस आणि लीगने सुद्धा भारताची फाळणी मान्य केलेली होती. ॲक्च्युली लीगला ती अपेक्षाच होती, लीगची ती डिमांडच होती,
पण जे काँग्रेसचे नेते आहेत तर त्यांनी अगदी नाखुश होऊन किंवा जबरदस्ती, जसं आपण म्हणतो ना की नाईलाज आहे म्हणून एखादी गोष्ट ॲक्सेप्ट करायची, तर तशा पद्धतीने भारताची जी फाळणी आहे तर ती मान्य केलेली होती. आणि मग आता या माउंटबॅटन योजनेनुसार बंगाल, आसाम आणि पंजाब तर यांचं फाळणीसाठी विभाजन होणार होतं. आणि मग त्याच्यामध्ये पूर्व बंगाल आणि पश्चिम पंजाब तर यांनी पाकिस्तानमध्ये सामील व्हायचा डिसिजन घेतला. ठीक आहे. त्यानंतर सिल्हेट तर या ठिकाणी सार्वमत घेण्यात आलं आणि सिल्हेटने पूर्व बंगालमध्ये सामील होण्याचा जो कौल आहे तर तो दिलेला होता. इथे ब विधान तुम्ही व्यवस्थित वाचलं तर त्याच्यामध्ये सिल्हेटनी पश्चिम बंगालमध्ये सामील व्हायचा कौल दिला असं म्हटलंय, तर त्याच्यामुळे हे ब विधान आपलं चुकीचं आहे. आणि भारत पाक तर याची सीमा निश्चित करण्यासाठी कमिशनची स्थापना केली जाईल, तर असं सुद्धा माउंटबॅटन योजनेमध्ये म्हटलेलं होतं. ओके. तर या प्रश्नामध्ये माउंटबॅटन योजनेबद्दल काय खरं नाहीये तर हे आपल्याला सांगायचं होतं. आणि जे फक्त ब विधान आहे तर तेवढंच खरं नाही, तर त्याच्यामुळे फक्त ब, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. त्यानंतर आता लेक्चरमधला पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न, कारण आतापर्यंत आपण जेवढे प्रश्न सॉल्व्ह केलेत तर तोपर्यंत आपण 1947मध्ये आलेलो आहोत. आता फायनली जो आपला 1947चा भारत स्वतंत्र कायदा आहे तर त्याच्यावरती प्रश्न आपण सॉल्व्ह करू. या प्रश्नामधलं अविधान आहे की 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याने ब्रिटिश सम्राटाची भारतीय संस्थानांवरील सत्ता संपुष्टात आली. ब. इंग्लंडच्या राजाचा भारत सम्राट हा किताब संपुष्टात आला. आणि क. भारत सचिव हे पद समाप्त करण्यात आलं. या 3 विधानांपैकी बिनचूक म्हणजे योग्य विधान आपल्याला सांगायचं आहे. आणि प्रश्नामध्ये दिलेली ही 3ही विधानं आपली बरोबर आहेत की हा जो भारत स्वातंत्र्याचा कायदा आहे तर त्याच्यानुसार ब्रिटिश सम्राटाची भारतीय संस्थानिकांवरची जी सत्ता आहे तर ती आता संपुष्टात आलेली होती. कारण जसं आपण मगाशीच बघितलं की ज्या वेळेला हे सत्तांतर होईल तर त्यावेळेला संस्थानिकांवरची जी ब्रिटिशांची सत्ता आहे तर ती संपुष्टात येईल, तर असं ब्रिटिशांनी सांगितलेलं होतं. तर तशाच पद्धतीने घडलं सुद्धा. तर अविधान बरोबर आहे. इंग्लंडच्या राजाचा भारत सम्राट हा जो किताब आहे तर तो सुद्धा नष्ट झाला आणि भारत सचिव हे जे पद आहे तर ते सुद्धा समाप्त करण्यात आलं. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने या कायद्यामध्ये असं सुद्धा म्हटलेलं होतं की ब्रिटिश राष्ट्रकुटुंबामध्ये राहायचं की नाही तर याचा जो डिसिजन आहे तर तो राष्ट्रांनी घ्यायचा होता. कारण आता 1947मध्ये भारत आणि पाकिस्तान तर असे 2 देश निर्माण झालेले होते. तर या दोन्ही देशांनी आपापसामध्ये किंवा आपला आपला विचार करून त्यांना ब्रिटिश राष्ट्रकुटुंबामध्ये राहायचं आहे की नाही तर हा डिसिजन घ्यायचा होता. ठीक आहे. आणि जोपर्यंत घटना निर्माण होत नाही तर तोपर्यंत दोन्ही जी राष्ट्र आहेत तर त्यांच्या ज्या घटना परिषदा आहेत तर त्या तिथलं कायदेमंडळाचं जे काम आहे तर ते पाहतील, तर असं या कायद्यामध्ये म्हटलेलं होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 1947चा हा जो कायदा आहे तर त्याच्यानुसार भारत आणि पाकिस्तान तर या 2 देशांची निर्मिती करण्यात आली. ओके. तर सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झाल्यापासून म्हणजे 1939 पासून ते 1947 पर्यंत या ज्या सगळ्या महत्त्वाच्या घटना घडल्या तर त्या तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील. आणि मी जसं लेक्चरच्या सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं की मुद्दामच हे जे प्रश्न आज आपण सॉल्व्ह केले तर ते एका सिक्वेन्समध्ये सॉल्व्ह केले की जेणेकरून प्रत्येक गोष्टीची जी पार्श्वभूमी आहे तर ती तुम्हाला समजेल आणि मग एक गोष्ट घडल्यानंतर पुढे कोणती गोष्ट घडली तर ती गोष्ट सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजेल. ठीक आहे. तर आपलं आजचं लेक्चर कसं वाटलं हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. मॉडर्न हिस्ट्रीमधले जे इतर काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तर ते सुद्धा येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण अशाच पद्धतीने क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये कव्हर करू. ठीक आहे. लेक्चरच्या शेवटी तुम्हाला परत एकदा रिमाइंड करून देते की विजन स्टडीवरती आपल्या ज्या प्रॅक्टिस टेस्ट आहेत तर त्या सगळ्यांसाठी फ्री आहेत. तुम्ही रोजच्या ज्या चालू घडामोडी आहेत तर त्याच्यावरती आधारित डेली प्रॅक्टिस टेस्ट सॉल्व्ह करू शकता. तुम्ही या प्रॅक्टिस टेस्ट सॉल्व्ह कराच आणि तुमचे जे इतर मित्रमैत्रिणी आहेत तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा मेसेज स्प्रेड करा. तुम्हाला फक्त विजन स्टडीवरती आपलं अकाउंट ओपन करायचं आहे आणि त्यानंतर या टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि जो आपला वेनसडे आहे तर त्या दिवशी आपण सब्जेक्ट वाईज टेस्ट सॉल्व्ह करतो जसं की इतिहास. आणि त्याचप्रमाणे जर आपण सॅटर्डेचा विचार केला तर त्या दिवशी सुद्धा 3 सब्जेक्टच्या ज्या टेस्ट आहेत तर त्या आपण सॉल्व्ह करतो. तर तुम्ही त्या टेस्टचा सुद्धा भरपूर फायदा करून घ्या. ओके. आणि जसं लेक्चरच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं की जर तुम्हाला विजन स्टडीच्या पेड कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर तुमचा जो
रिव्ह्यू आहे तर तो आम्हाला सबमिट करा. तुमचा रिव्ह्यू सबमिट करण्याची जी लास्ट डेट आहे तर ती आज आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही जर आपला रिव्ह्यू सबमिट केला तर तुम्हाला हव्या असलेल्या कोर्समध्ये तुम्ही 50% डिस्काउंट मिळवू शकता. ठीक आहे. सध्या विजन स्टडीवरती राज्यसेवा ई क्लास, संयुक्त गट ब, त्याचप्रमाणे विषयानुसार ज्या आपल्या टेस्ट आहेत तर त्याचे ॲडमिशन ओपन आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये रिव्हिजन करायचे तर अशांसाठी क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचचे ॲडमिशन सुद्धा ओपन आहेत. ओके. तर जर इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा. ठीक आहे. तर आता आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये भेटू. थँक्यू. विजन स्टडी, स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ई लर्निंग युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म जो दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देतो. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.